पती पत्नीचं नातं काय असतं सांगेन तुम्हाला. तुमचा पती जर शांत स्वभावाचा असेल, तुमचा पती जर तुम्ही म्हटलेलं सगळं ऐकत असेल, तर त्याला अर्वाच्य भाषेमध्ये बोलू नका. अर्वाच्य भाषेमध्ये बोलू नका असं का म्हणते? कारण पतीमध्ये एवढी ताकद असते की आपल्या एक जरी कानाखाली मारली तर आपल्याला चक्कर येऊ शकते. तो तुमचं सगळं ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही की तो तुमच्या ऐकण्यातला आहे. अजिबात नाही. तो तुमचा मान ठेवतो. तो तुमचा मान ठेवतोय, तुम्ही सुद्धा त्याचा मान ठेवलाच पाहिजे. तरच हा संसाराचा गाडा पुढे जाणार आहे. हा संसार पुढे चालणार आहे. पतीचा पत्नीवरती आणि पत्नीचा पतीवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. असा हा संसार आणि असं हे पती पत्नीचं नातं आपल्याला टिकवता आलं पाहिजे. बघा, नातं टिकवून ठेवायचं असेल तर प्रेमाचं वंगण त्याच्यावरती घालणं गरजेचं आहे. नात्यामध्ये जर स्वार्थ आला तर नातं फार काळ टिकत नाही. निस्वार्थीपणे जे नातं असतं, ज्याच्यामध्ये भरभरून प्रेम असतं, ते नातं दीर्घकाळापर्यंत टिकून राहतं. आणि ते नातं टिकून राहावं असं वाटत असेल तर वारंवार त्याच्यावरती प्रेमाचं वंगण आपल्याला घालता यायला हवं. तरच ते नातं टिकतं.